नमस्कार. मी महेश रायखेलकर, सोलापूर. माझा आत्मनिवेदनाचा विषय आहे, बोले तेसा चाले त्याची वंदावी पाऊले. हे संत तुकाराम महाराजांचं वचन आहे. या वचनाचा अर्थ आहे, जो बोलतो तसाच वागतो तो व्यक्ती जो आहे तो वंदनीय आहे. तर आपण नेहमी काही ना काही बोलत असतो, काही भारदार वाक्यांचा आपण आपल्या बोलण्यामध्ये वापर करत असतो, पण ते वापर करत असताना आपण तसं वागतो का हे आपण बघणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, पाणी हे जीवन आहे, पाणी हे वाचवणं गरजेचं आहे. आपण हे म्हणताना ह्याचा विपरीत जर वागत असू, की पाण्याची नासाडी करत असू, वारंवार माझी चारचाकी किंवा दुचाकी, आता उन्हाळ्याचा काळ आहे त्यामध्ये मी धुत असेल आणि पाण्याची नासाडी करत असेल, घरातली नळ तसंच सोडून पाणी वाया घालत असेल, किंवा इतर ह्याच्यामध्ये पाण्याचा अपव्यय करत असेल, तर मला कोणताही अधिकार नाही पाणी वाचव असं म्हणण्याचा. त्यानंतर आपण म्हणत असतो की स्त्री पुरुष समानता आहे कामामध्ये, स्त्री पुरुषांच्या कामामध्ये काही भेदाभेद करू नये. आता हे म्हणत असताना मी घरातली काही कामं जी आहे, जी स्त्रियांची कामं आपण परंपरेनुसार उगाच म्हणलेलं आहे, त्या परंपरेच्या कामामध्ये मी काही हातभार लावतो का? एक पुरुष या नात्याने मी घरातली झाडलोट करतो का? आपण म्हणतो की घराचं झाडलोट करण्याचं काम हे स्त्रियांचं आहे. तर असे जे घरातली कामं आहेत त्याला आपण एक लेबल लावलेलं आहे की हे स्त्रियांची कामं आहेत आणि ही पुरुषांची कामं आहेत. तर असं न करता ती कामं जी आहेत ती दोघांनी पती पत्नीनं मिळून केली तरच आपल्याला म्हणण्याचा अधिकार आहे की स्त्री पुरुष ही समानता आहे. त्यानंतर आपण म्हणतो की प्राणी मात्रावर दया करा. हे करत असताना आपण प्राण्यावर काही अत्याचार करत असतो, एखादा कोणतरी सहज काही कारण नसताना एखाद्या कुत्र्याला दगड मारणं किंवा एखाद्या पक्ष्याला कोंडून ठेवणं आपल्या स्वार्थासाठी पिंजऱ्यामध्ये, तर असं जर आपण करत असू तर आपल्याला काहीही अधिकार नाही आहे की प्राणीमात्रावर दया करा असं म्हणण्याचं. त्यानंतर आपण म्हणतो की मराठी भाषेवर प्रेम करा. मराठी आपली मातृभाषा आहे, पण हे करत असताना खरोखरच आपण मराठी भाषेवर प्रेम करतो का? जिथं समोर मराठी माणूस आहे, ज्याला मराठी समजू शकतो, त्या ह्याच्यामध्ये आपण शुद्ध मराठीमध्ये बोलतो का? बोलण्याचा प्रयत्न करतो का? का आपल्या बोलण्यामध्ये इंग्लिश वाक्यांचा समावेश करतो? इंग्लिश वाक्यांचा प्रभाव आपल्या बोलण्यावर आहे मराठी भाषेवर. तर हे जर करत असू तर मराठी भाषेवर माझं प्रेम आहे किंवा मराठी भाषा समृद्ध व्हायला पाहिजे असं म्हणण्याचा मला कोणताही अधिकार नाही आहे. तर जे बोलतो तसंच जर आपण वागलं तर आपल्या बोलण्याला एक वजन प्राप्त होईल. इतरांना देखील सांगताना आपला सांगण्याचा तो अधिकार आहे आणि असाच व्यक्ती हा वंदनीय आहे आणि त्याची पावले वंदावी म्हणजे त्याला नमन करावं असं या वचनामध्ये म्हणलेलं आहे. तर प्रयत्नशील आपण राहूया की आपण जे बोलतोय त्याचप्रमाणे वागण्याचा. खूप खूप धन्यवाद.